एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतो आहोत। उस्मानाबाद लोकसभा युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना शिवीगाळ करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी गायकवाड यांनी शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात उमरगा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी बालाजी निरपळ यांच्याकडून। बालाजी, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? एकूण जर बघितलं तर तिकिटाच्या वरून जो रवींद्र गायकवाड विद्यमान खासदार शिवसेनेचे व उमेदवार आताचे सध्याचे शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांचा जो वाद सुरू झालेला आहे, तो वाद कुठेतरी थांबताना दिसत नाहीये। याच्यात पक्षप्रमुखांनी सुद्धा मध्यस्थी केली, मात्र रवींद्र गायकवाड जे आहे ते आपल्या भूमीवर कुठेतरी थांब असताना चित्र सध्या पाहायला मिळत आहे। काही दिवसापूर्वी ओमराजे निंबाळकर यांची सोशल मीडियावरती एक क्लिप व्हायरल झाली होती। त्यामध्ये त्यांनी रवींद्र गायकवाड यांना एकेरी भाषेत उल्लेख करत शिवीगाळ केल्याचा त्या क्लिपमध्ये असं दिसत होतं। अनेक शिवसेनेचे काही उस्मानाबादमधले नेते होते, त्याच्यात त्यांनी क्लिपमध्ये उल्लेख शिवीगाळ केली असल्याचं त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत होतं आणि ही क्लिप व्हायरल झाली। ही क्लिप जरी अनेक व्हायरल होऊन आता बऱ्याच दिवसाचा कालावधी लोटला, त्यानंतर बरंच पुलाखाली पाणी वाहून गेलं। रवींद्र गायकवाड यांची समजूत करण्यात आली। स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परवा दिवशी इथं उस्मानाबाद आले, त्यावेळेस सुद्धा रवींद्र गायकवाडांना स्टेजवर घेऊन त्यांची जबाबदारी सगळी मीच स्वीकारतोय अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा पक्षप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांनी रवींद्र गायकवाड यांना दिलं होतं। मात्र रवींद्र गायकवाड हे कुठेतरी ऐकण्याच्या मनस्थितीचं आणखीनही दिसत नाही। त्यांच्या याच्यानुसार त्यांनी आज उमरगा पोलीस स्टेशनला माझी सोशल मीडियावरती बदनामी केली या अनुषंगाने त्यांनी तक्रार दिली। नक्की तक्रार दिलेली आहे। त्या कलमानुसार कलम 66, 65, 500 अशा आता हे बघणं महत्त्वाचं आहे की पुढे काय घडामोडी घडतात। पण तुर्तास धन्यवाद बालाजी ही माहिती दिल्याबद्दल।